हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि वळतोय पुन्हा एकदा सामन्याकडे। आमचे गुणलेखक उमेर भाई आम्हाला इथे सहयोग देत असताना आपण पाहतोय। चलिए दोस्तों, अरसलान पल्लवकर स्ट्राइक इन पर, नॉन स्ट्राइक के इन पर मजा फामे। गेंदबाजी की जिम्मेदारी दानिश के ऊपर। 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद रहेगा। शॉट फाइन लेग, शॉट थर्ड मैन, बैकवर्ड पॉइंट, शॉट कवर, मिड ऑफ, एक्स्ट्रा कवर। उसी के साथ साथ हम देख सकते हैं शॉट बैकवर्ड, स्क्वायर लेग, लॉन्ग ऑफ में एक फील्डर तैनात। जी हाँ, इस मरतबा 30 गज के दायरे को तोड़ा है। दो खिलाड़ियों के बीच में दरार थी, वहां से गेंद को किया फरार। वाइडिश लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर। अरसलान पास बहुत एक्सपीरियंस है, बड़े बड़े टूर्नामेंट में वो शिरकत कर चुके हैं और वहां पे अपने बल्ले का जौहर दिखा चुके हैं। आज फिर से एक बार देखिए बैक टू बैक फिक्स से एक बार शानदार कवर ड्राइव हमें देखने को मिला। गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर, 4 रन के लिए। अमीन भाई काजी दुबई यांच्यातर्फे प्रत्येक षटकारास 100 रुपयाचं इथे पारितोषिक आलेलं आहे। धन्यवाद। लगातार 2 गेंदों पर 2 चौके आने के बाद 8 रन बोर्ड पर लगते हुए याच दरम्यान सन्माननीय नासिर भाई खाजे यांचं इथे आगमन झालेलं आहे। मी वजीर भाई मित्र मंडळ महाड यांच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो। जी हाँ, फिर से एक बार आओ देखा ना ताओ, फ्रंट फुट पर आकर डांसिंग डाउन द विकेट, उड़ा दिया। समीर अंतुले इनकी जानिब से 100 रुपए का इनाम अरसलान के लिए। अरसलान आज अलग ही मूड में दिखाई दे रहे हैं। हालांकि उनकी मानसिकता, उनकी सोच एकदम सही मुझे नजर आ रही है, क्योंकि हवा का साथ है, उसी के साथ 30 गज का दायरा है, तो उसका फायदा उठाना है। करो या मरो की स्थिति, डू और डाई। फिर से एक बार फ्रंट फुट पर आकर हाफ वॉली पर लाजवाब स्ट्रोक। पहले 2 गेंदों पर 2 चौके, दूसरी 2 गेंदों पर 2 छक्के, 4 गेंदों पर 20 रन जुटा चुके हैं। 2 छक्के और 2 चौकों की सहायता से मात्र 4 गेंदों में अरसलान पहुंचे 20 पर। मजा फामे नॉन स्ट्राइक के एंड पर, मगर 30 गज के दायरे का किस तरह से फायदा उठाया जाता है उसका उत्तम उदाहरण, एग्जाम्पल यहाँ पे सेट करते हुए अरसलान पल्लवकर। जी हाँ, फिर से एक बार बॉलर के सर के ऊपर से, बिल्कुल किसी भी फील्डर के लिए कोई मौका नहीं। गेंद सीमा रेखा के बाहर, तीर की तरह सीधा ये चौका। इनकी जानिब से अरसलान के लिए फिर से एक बार 100 रुपए का इनाम। इनामों की बारिश, इनामों की बौछार। फिर से एक बार ओवर पिच गेंद बनाकर तीस गज के दायरे में किस तरह से बल्लेबाजी की जाती है, इनफैक्ट किस तरह से बल्लेबाजी करने की जरूरत होती है, ये गुण सीखे हैं
अरसलान पल्लवकर ने और अपने साथी खिलाड़ियों को एग्जाम्पल देते हुए बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, इतनी शानदार बल्लेबाजी हो रही है। पहले ओवर की समाप्ति के बाद 30 रन बोर्ड पर लग चुके हैं। 3 छक्के और 3 चौकों की बदौलत 30 रन और पहली मर्तबा स्ट्राइक इन पर मजा फामे। अंपायर से गार्ड लिया, मुआयना किया फील्डिंग का। अब यहां से 30 गज का दायरा भी हट चुका है। नए गेंदबाज आए हैं रैयान अपना निजी पहला ओवर लेके, और ये देखिए मंगड़ी लिंबू करने की कोशिश, मगर अंपायर जी ने यहां पे नो बॉल करार दिया है। नो बॉल के रूप में एक अतिरिक्त रन मिलेगा। एवरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट। अब यहां पे आम तो आम और गुटलियों के भी दाम। फ्री हिट भी मिलेगा, यानी मजा फामे के लिए बहुत ही मजेदार ये गेंद। मजा लेंगे मजा, क्योंकि फ्री हिट रहेगा, किसी भी तरह से खेल सकते हैं। ना कैच आउट होने का डर, ना एलबीडब्ल्यू होने का डर, ना बोल्ड आउट होने का डर। जी हाँ, ये देखिए अपर कट लाजवाब, कमाल का स्ट्रोक था। शॉर्ट पॉइंट के सर के ऊपर से 1 बाउंस गेंद डीप बैकवर्ड पॉइंट सीमा रेखा के बाहर। कहा जाता है कि खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदलता है। अरसलान की बल्लेबाजी उन्होंने नॉन स्ट्राइक एंड पर रहते हुए देखी थी, और फिर से एक बार उन्होंने भी यहां पे शुरुआत की है। इस बीच मनोवैज्ञानिक दबाव गेंदबाज के ऊपर साफ नजर आता हुआ। ऑफ स्टंप के बहुत ही बाहर जाने वाली गेंद अंपायर जी ने वाइड करार दिया है। ऑफ स्टंप के बाहर भटके गेंदबाज। अंपायर जी से मजा फामे ने कुछ बातचीत की है, मगर क्या बल्लेबाजी हो रही है। तोड़ फोड़ बल्लेबाजी किसे कहते हैं। ये लीजिए फिर से एक बार हवा में गेंद जरूर है, मगर डीप कवर में फील्डर तैनात थे, उस गेंद तक नहीं पहुंच पाएंगे। जब तक पहुंचते तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था 2 रन लेने का। दोनों भी बल्लेबाजों ने बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट के साथ 2 रन मुकम्मल कर लिए हैं, और इन 2 रनों के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया है 38 रन। अब ये रनों की संख्या कहां जाके रुकेगी, सवाल निशान जरूर है, मगर तूफानी फॉर्म में ये दोनों भी बल्लेबाज। जी हाँ, इस मर्तबा तेज तर्रार गेंद, परफेक्ट यॉर्कर। हालांकि फ्रंट फुट पर आकर उसे फुल टॉस बनाकर खेलने की कोशिश की, मगर बैकलिप जब तक नीचे आती तब तक गेंद गोली की रफ्तार से निकल गई थी विकेट कीपर के हाथों में। बिंदी गेंद, पहली मर्तबा यहाँ पे बिंदी गेंद देखने को मिल रही है। रैयान ने कुछ हद तक यहाँ पे रोक लगाने की कोशिश की। जी हाँ, फिर से एक बार बैकफुट पर जाकर उसे पुल किया है, मगर सीधा फील्डर को ढूंढ लिया। इस मर्तबा गैप ढूंढने में कामयाबी नहीं, और इसी वजह से एक ही रन मिलेगा। डीप स्क्वायर लेग में एक फील्डर तैनात है, उसी के साथ डीप मिड विकेट, लॉन्ग ऑन, वाइडिश लॉन्ग ऑफ, डीप कवर और डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, इस तरह से सीमा रेखा के नजदीक फील्डिंग तैनात की है। बहुत ही शानदार बल्लेबाजी हो रही है। ये देखिए फिर से एक बार हवा में उछाल कर खेला है, मगर वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर के हाथों में। अरसलान पल्लवकर की यहां पे पारी समाप्त होती हुई। टू द पैवेलियन। अभी भी एक गेंद इस ओवर की आना बाकी है। इस ओवर में बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है रैयान ने, बल्लेबाजों को रोक के रखा, थामे रखा। इन फॉर्म बल्लेबाज जो कि तूफानी बल्लेबाजी कर रहे थे, अरसलान को डगआउट का रास्ता दिखाया, एक विकेट अपने नाम किया है। इस बीच नए बल्लेबाज हम देख सकते हैं यूनाइटेड महाड़ की जानिब से हारिस, लास्ट मैच के हीरो, लास्ट मैच के मैन ऑफ द मैच, जिन्होंने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए तमाम क्रिकेट के दीवानों के दिलों को जीत लिया था और मैन ऑफ द मैच का खिताब अपने नाम किया था। वही हारिस अंपायर से गार्ड लेने के बाद मुआयना किया फील्डिंग का, अब खेलने के तैयार है। जी हाँ, इस मर्तबा देखिए फिर से एक बार वाइड यॉर्कर करने की कोशिश, उसे खोद कर खेलने का प्रयास था बल्लेबाज हारिस का, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था। शॉर्ट थर्ड मैन की दिशा में बहुत ही बढ़िया फील्डिंग, रन लेने की कोई गुंजाइश नहीं थी। और देखते देखते यहाँ पे 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 30 रन खर्च किए थे दानिश ने, मगर इस ओवर में रैयान ने मात्र 9 रन खर्च किए हैं।
आणि याच दरम्यान सन्माननीय अखलाक भाई अंतुले यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी वजीर भाई मित्र मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि व्यासपीठावर येऊन स्थानापन्न होण्याची विनंती करतोय. चलिए दोस्तों, मैदान में बहुत ही मजेदार मैच यहाँ पे देखने को मिल रहा है. हासिब आए हैं नए गेंदबाज. ये लीजिए मजा, बल्लेबाजी का मजा लेते हुए लाजवाब स्ट्रोक के लिए 100 रुपए का इनाम यहां पे आ चुका है. बहुत बहुत शुक्रिया. तीसरा ओवर लेके आए हसीब. हसीब का यहां पे स्वागत किया है छक्के के सहायता से. अब 5 गेंदें और करनी है. मनोवैज्ञानिक दबाव में ढकेला था. हालांकि बल्लेबाजों की ये स्ट्रैटेजी होती है. बल्लेबाज जानते हैं कि अगर पहली गेंद पर जोरदार प्रहार किया जाए और अगर बड़ा स्ट्रोक अगर आता है तो गेंदबाज मनोवैज्ञानिक दबाव में स्वाभाविक रूप से चले जाएंगे और उस मनोवैज्ञानिक दबाव का बल्लेबाज फायदा उठाने की कोशिश करते हैं. यही स्ट्रैटेजी मुझे नजर आ रही है मजा फामे की. मजा के बल्ले से ये लगता हुआ पहला छक्का. फिर से एक बार मजा ने उड़ाया है. जी हाँ, नो मैंस लैंड और गेंद फिर से एक बार लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर. 1 बाउंस 4 से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 49. लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओवर इन प्रोग्रेस. ये रनों की संख्या मैंने जैसे कहा कहां जाके रुकेगी कुछ कहा नहीं जा सकता. धुआंधार बल्लेबाजी हो रही है, तोड़ फोड़ बल्लेबाजी हो रही है. यहाँ पे गेंद को फोड़ने की यहाँ पे शायद चाहत मन में लेकर बल्लेबाजी करने उतरे हैं बल्लेबाज. मजा कमाल की बल्लेबाजी. देखिए एक तूफान यहाँ पे रुक गया था अरसलान नाम का. उसके बाद ये स्ट्रोम आया है मैदान पर. हर गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक. 2 छक्के, अब तक 3 गेंदों में 1 चौका हमें देखने को मिला है. 16 रन खर्च किए हैं गेंदबाज हासिब ने. 3 गेंदों में 16 रन. रनों की संख्या हो चुकी है 55 रन. 55 रन ऑन स्कोर कार्ड. 1 विकेट के नुकसान पर 3 गेंदें अभी भी इस ओवर की शेष. फिर से एक बार सही नसीहत और वही नतीजा. गेंद मिड विकेट. समीर भाई अंतुले की जानिब से फिर से एक बार 100 रुपए का इनाम मजा के लिए. इनामों की बारिश हो रही है, इनामों की बौछार हो रही है. अपने चहीते खिलाड़ियों को अप्रिशिएट यहाँ पे किया जा रहा है. अपने चहीते खिलाड़ियों का आत्मविश्वास बुलंद करने की कोशिश हो रही है और ये होना भी चाहिए. और इसी वजह से देखिए आपके प्रेम, आपके प्यार और आपकी चाहत और आपके आशीर्वाद, आपकी दुआओं की वजह से ये बल्लेबाज आज बहुत ही शानदार तरीके से बल्लेबाजी करते हुए और मजा फार्म में हम सबको मजा देते हुए, मगर इस मरतबा फंस गए. गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया और एक आसान सा कैच. विकेट में विकेट कीपर ने कोई गलती नहीं की और मजा फार्म में बैक टू. याच दरम्यान सन्माननीय अखलाक सरांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं पुन्हा एकदा त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि व्यासपीठावर आपण स्थानापन्न व्हावं अशी विनंती असेल. 5 गेंदें हो चुकी है. 3 छक्के 5 गेंदों में और 1 चौका आया था, मगर मजाफा में आउट हो चुके हैं.
याच दरम्यान सन्माननीय गुलामभाई पानसारी यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. मी वजीर मित्रमंडळाच्या वतीनं वजीरभाई मित्रमंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांना व्यासपीठावर येऊन आसनस्थ होण्याची विनंती असेल. चलिए, मैदान पर बहुत ही मजेदार मैच, बहुत ही शानदार मुकाबला हमें देखने को मिल रहा है. अंतिम 2 गेंदों में कुछ हद तक यहाँ पे रनों की संख्या के ऊपर रोक लगाने में कामयाब रहे गेंदबाज हासिब. हालांकि इस ओवर में उन्होंने बहुत सारे रन खर्च किए हैं, 23 रन खर्च किए हैं. पहले ओवर में 30 रन आए थे. दानिश ने पहला ओवर किया था, उसके बाद रैयान ने दूसरा ओवर किया था, उसमें उन्होंने 9 रन खर्च किए थे. कुछ हद तक लगाम लगाने की कोशिश की रैयान ने, मगर उसके बाद फिर से एक बार हासिब यहाँ पे खर्चीले साबित हुए हैं. कुल मिला के 3 ओवर की समाप्ति के बाद 62 रन बोर्ड पर. आणि युनायटेड महाड या संघासाठी सुवर्ण संधी असेल. पहिला सामना त्यांनी जिंकलाय आणि सन्माननीय अखलाकभाई गोडमे यांच्यातर्फे जेवढे सामने जिंकतील प्रत्येकी 500 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या वतीनं देण्यात येणार आहे. हा सामना जिंकला तरी सुद्धा 500 रुपये, यानंतर सामना जिंकला तरी सुद्धा 500 रुपये आणि या अगोदर सामना जिंकलेलाच आहे तर ते सुद्धा 500 रुपये आपल्याला मिळणार आहेत. चलिए दोस्तों, मैदान में अब अंतिम ओवर लेके आए हैं अली अपना निजी पहला और टीम की तरफ से चौथा ओवर लेके आए हैं. सामने है रईस शेख और नॉन स्ट्राइक इन पर हारिस. हालांकि हारिस का बल्ला इस मैच में थोड़ा सा खामोश नजर आया है. एक गेंद खेलने का मौका मिला था, अब तक खाता नहीं खोला, मगर रईस शेख ने पहली गेंद पर आउट देखा ना था, मगर एलिवेशन नहीं है. हवा में गेंद थी मिड विकेट की दिशा में, एक आसान सा कैच और रईस शेख मैदान से बाहर. इस बीच नए बल्लेबाज हम देख सकते हैं फहद ताजिर, 49 नंबर की जर्सी परिधान किए हुए स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी करने के लिए नमूदार होते हुए हारिस का साथ निभाने के लिए हम देख सकते हैं मैदान पर आ चुके हैं. 5 गेंदें अंतिम, 62 रन बोर्ड पर लग चुके हैं. 5 गेंदों में और कितने रन बनेंगे? कम से कम यहां से अगर 15 रन बनते हैं तो एक मजबूत स्थिति में हम देख सकते हैं बल्लेबाजी करने वाली टीम को. जी हां, मगर पहली गेंद पर अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की फहद ने. गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं, पूरी तरीके से चक गए थे, असफल रहे. और फिर से एक बार यहां पे बिंदी गेंद. अंतिम ओवर है, अंतिम ओवर में ज्यादा से ज्यादा रन आने की संभावना होती है, मगर इस गेंदबाज की तारीफ तो बनती है. देखिए फिर से एक बार चकमा दिया है फहद जैसे बल्लेबाज को. फहद एक सुलझे हुए बल्लेबाज है, शानदार बल्लेबाजी करना जानते हैं, मगर उनके सामने देखिए बेझिझक और बेधड़क गेंदबाजी करते हुए गेंदबाज अली ने कमाल कर दिया है. अंतिम ओवर और अंतिम ओवर की ये 3 पहली गेंदें मात्र 1 रन खर्च किया है. कमाल की गेंदबाजी, शानदार वापसी मैं कहूंगा. ऐसा लग रहा था ये मैच उनके हाथों से दूर चला जा रहा है, मगर फिर से एक बार उसे अपने नो बॉल करार दिया है. नो बॉल के रूप में 1 रन तो मिलेगा. बल्लेबाजों ने 2 रन यहां पे मुकम्मल कर लिए हैं, यानी कुल मिला के मुफ्त के 3 रन मिलेंगे. अंपायर जी ने यहाँ पे नो बॉल करार दिया है. जी हाँ, उसे कैंसिल किया है, मगर 2 रन यहाँ पे मिलेंगे. और 4 गेंदें हो चुकी है. 4 गेंदों में अली ने मात्र 3 रन खर्च किए हैं. रनों की संख्या 65 रन, 65 रन ऑन स्कोर कार्ड. अभी भी 2 गेंदें शेष. इन 2 गेंदों में कितने रन बनेंगे उसके ऊपर निर्भर होगा इस मैच का रिजल्ट. जी हाँ, इस मतलब जोरदार प्रहार तो किया है, मगर गेंद हवा में और वहां पे सीमा रेखा को क्लियर किया है डीप स्क्वायर लेग के
लेग में फील्डर तैनात है, उनके मस्तक पर दस्तक देती हुई गेंद सीमा रेखा के बाहर जा चुकी है और जिस छक्के का बड़े स्ट्रोक का बेसब्री से इंतजार हो रहा था वो स्ट्रोक यहाँ पे हारिस के बल्ले से आया है। फिर से एक बार गोली की रफ्तार से गेंद लॉन्ग ऑफ को चीरती हुई 4 रन के लिए। जीतने के लिए 76 रनों की जरूरत। 4 ओवर का यह मुकाबला तकरीबन 18.50 के औसत से यहां पे रन बनाने हैं। यह मैच फिर से एक बार जब तक शुरू होता है तब तक मैं थोड़ा सा अल्प विराम लेता हूं और आप सभी को ले चलूंगा हर्षल के पास। धन्यवाद। थैंक यू सो मच यासीन सर। मॅच थोडी फास्ट घ्या विनंती आहे, जेवढा वेळ वाचवता येईल तेवढा वेळ वाचवा। महत्वाची मॅच आहे, यानंतर आपल्याला क्वालिफायची मॅच खेळवायची आहे। पण खऱ्या अर्थाने यासीन सर आज मैदानावरती आपण पाहिलं ना तर तुडील संघाने मागच्या मॅचमध्ये 75 धावा पार केल्या, आता त्यांना 76 धावा इथे मैदानावरती पार करायच्या आहेत। मात्र एक धाव इथे जास्त बनवायची आहे, ती म्हणजे मागच्या मॅच पेक्षा। महत्वाची मॅच ते इथे मैदानावरती खेळतील। येणारा प्रत्येक बॉल हा त्यांना आता सीमारेखेच्या बाहेरच धाडावा लागेल, तरच विजयाच्या समीप ते जातील। अन्यथा कुठेतरी आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये वर्चस्व हे कायम राहील ते गोलंदाजी करणाऱ्या संघाचं। महत्वाचं आणि अंतिम आपण पाहिलं तर या मॅच मधील पहिला गोलंदाज इथे वापरलं नाव आहे फहाद, ज्याच्यावरती विश्वास दाखवला। मागच्या मॅच मध्ये काय दर्जेदार बॉलिंग केली होती। या खेळाडूने फक्त 6 चेंडू मध्ये एकच धाव या मॅच मध्ये खर्च केली होती। ही महत्वाची मॅच तो खेळतो। पहिला बॉल पंचांच्या उजव्या आयस्टीने खोलवर डप्प्याचा चेंडू आपण पाहतो, हलक्यातून स्टिअर केल्यानंतर मिड ऑफच्या दिशेला बॉल पकडला। बॉलची फेकी सुद्धा चांगली झाली आहे। सेजलजी शहा मॅम इथे उपस्थित राहतात, त्यांचा आपण इथे यथोचित मान सन्मान करतोय। अमेरिकेवरून ते इथे उपस्थित राहिलात, तर मी विनंती करेल अखलाक सरांना विनंती करतो आपल्या शुभस्य आपण सेजल मॅडमचं इथे स्वागत करूया। धन्यवाद मॅडम, आपण या स्पर्धेला भेट दिलीत, आपण या स्पर्धेची खऱ्या अर्थाने शोभा वाढवलीत, त्याबद्दल आभार। खोलवर डबाचा बॉल ऑन साइडला खेळला, मिड विकेटला प्रोटेक्शन आहे, एक धाव मिळतीये। इथे गच्चा क्षेत्ररक्षण चूक केली आहे, ती येईल अंगलट, बॉल जाईल सरळ सीमा रेखेच्या बाहेर, हा मिळेल पहिला नशीब।
काय घडतंय या मॅच मध्ये? अफलातून असं खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय. काय बॅटिंग चालू आहे. चौकार आला आता या मॅच मध्ये षटकार येईल का? 2 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानावरती पाहतो आपण. तिथे 76चा पाठलाग चालू आहे. इथे फुल टॉस पद्धतीचा बॉल होता. ज्या वेळेला बॉल पडला ना त्या वेळेला फक्त बॉलला बॅट वरती घ्यायचा होता, मिडल ऑफ द बॅट बॉल करायचा होता आणि तदनंतर बॉल आपोआप सीमारेषेच्या बाहेर गेला असता. कारण की हवेची सुद्धा साथ आता राईट अँड लेफ्ट हँड बॅट्समनला दोघांना सुद्धा त्या वेळेला फलंदाजाच्या मागून धावा ही मात्र आपण पाहतो बरीचशी वेगाने वाहताना पाहायला मिळते. कोण जिंकेल या मॅच मध्ये, कोण हारेल या मॅच मध्ये हेच आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यासाठी चालू असलेली ही महत्वाची आणि एक निर्णायक लढत आपण अनुभवतोय आज या मैदानावरती, ज्या वेळेला 2 मातब्बर आणि दिग्गज हे संघ एकमेकांसमोर भिडलेत. लोअर फुलटॉस बॉल ऑन साइडला, मागचा फुलटॉस बॉल हुकला होता, या वेळेला ठोकला दर्जेदार षटकार. बाट मधून आता षटकार सुद्धा आलाय. चौकार आला होता, षटकार आला. आता या मॅच मध्ये त्याचं वर्चस्व हळूहळू होईल यातील मात्र शंका नाहीये. तुडील संघ म्हटला तर 75 धावांचा पाठलाग त्यांनी पहिल्या मॅच मध्ये केला. आता त्यांच्या समोर 76 धावा आहेत. इथून जर ते जिंकले तर पुढच्या मॅच मध्ये 77चं टार्गेट घेतील का हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे. महत्वाची आणि निर्णायक मॅच आपण मैदानावरती अनुभवतोय, जिथे षटकार आला. आता दबावाखाली गोलंदाज आपण पाहिले तर फहद सापडलाय. गतीमध्ये परिवर्तन, फसवा बॉल आपण पाहिला. पंचांचा इशारा काय येतोय? पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा अवंतर स्वरूपामध्ये या बॉलकडे पाहिलं जाते. अवंतर स्वरूपाने संघाची धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. पोहोचतीये तब्बल आपण पाहिलं तर तब्बल 12 या आकड्यावरती धावसंख्या इथे पोहोचली आहे. 12 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल, मोठा फटका इथे लगावलाय. स्टँडिंग डिलिव्हरी, दर्जेदार हा स्ट्रोक, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. इथे 4 धावा येतात. चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या ही पुढे सरकताना पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल आपण पाहिलं तर 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती लागतात. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय महत्वाचा आणि जो एक मातब्बर संघ मैदानावरती खेळतोय, ज्यांना पाठलाग करायचा 76चा तुडील संघ इथे जिंकायचा. इथे आपण पाहिलं तर सातत्याने धडपड ही त्यांना सुद्धा करायची आहे, जिथे शेवटच्या क्षणी त्यांनी मॅच आणली होती मागची, जिथे 75ची गरज होती. पुढचा बॉल, मोठा फटका, दर्जेदार हा स्ट्रोक आहे. लाजवाब क्रिकेट मधील एक नजाकत दाखवणारा फटका आपण पाहिला. डीपेस्टा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, वाहिदच्या बॅट मधून अजून एक चौका. चा पाठलाग चालू आहे आणि आपण पाहिलं तर 76चा पाठलाग चालू असताना 20 धावा धावफलकावरती. इथून 56ची गरज आहे. 18 चेंडू 56 धावेची गरज या मॅच मध्ये. टीम आपण जर पाहिलं तर एक महत्वाचा संघ मैदानावरती खेळतोय तुडील संघाला. चला टीम, तुडील टीम आपण मागे या. तुडील टीम आपण खेळाडू कक्षामध्ये या, अन्यथा सामना थांबवला जाईल आणि मग तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल आणि बराचसा वेळ आधीच खर्च झाला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगण्यामध्ये अजून वेळ खर्च होईल. जो खेळाडू कक्ष आहे त्याच्यामध्ये तुम्ही बसा. काय बॅटिंग पाहायला मिळाली खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर वहीद या खेळाडूची अफलातून त्याचा खेळ राहिला. 20 धावा त्याने जोडला या मॅच मध्ये. ज्या खेळाडूला एक एक धाव देताना आपण पाहिलं तर फहद विचार करत होता, त्याच्यावरती 20 धावा आल्यात या मॅच मध्ये. पुढचा बॉल, लोअर फुलटॉस ऑन साइडला लावून द कार्पेट आपण पाहतो खेळला. स्क्वेअर लेगला फिल्डर तिथे तैनात आहे. इथे एकदम मिळते, दुहेरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये, कारण की आपण पाहिलं तर वहीद या बॅट्समनला माहिती आहे आत्ता स्ट्राईक ही माझ्याकडे येणं गरजेचं आहे. माझी जी ताकद आहे ना, ती नजाकत आहे ना, माझा जो दमखम आहे ना, तो आता मला दाखवणं गरजेचं आहे. कारण की माझ्या टीमला 76 धावा इथून बनवून द्यायच्या आहेत आणि त्या 76 धावाच्या समीप मला माझ्या टीमला घेऊन जायचं आहे. 55ची गरज येणार आहे. 17 चेंडू
गतीमध्ये परिवर्तन, फसवा बॉल ते मात्र आपण पाहतोय फसलाय, फसवलाय. एक महत्वाचा इथे आपण पाहिलं तर जाळा विणला आणि त्या जाळ्यामध्ये एक महत्वाचा मासा सापडलाय. नाव आहे आपण पाहतोय वाहिद, मैदानाच्या बाहेर येईल. चला स्पीडअप घ्या, वेळ खर्च करू नका, विनंती आहे. यानंतरची एक मॅच आपल्याला जी या स्पर्धेची क्वालिफायची मॅच खेळवायची आहे. चला स्पीडअप घ्या, विनंती करतोय. चला स्पीडअप घ्या. वेळ हा बराचसा आपण खर्च करतोय, त्या कारणाने तो वेळ आपल्याला कसा वाचवता येईल ना याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. आमच्या आयोजकांचं लक्ष जरूर आहे, पण खेळाडूंचं लक्ष हे केंद्रित होणं गरजेचं आहे. न्यू बॅटर मैदानावरती आला मोहसिन. मागच्या मॅच मध्ये काय खेळ खेळला होता या खेळाडूने आणि तोच खेळाडू मोहसिन आला. षटकातील पुढील चेंडू, खोलवर टप्प्याचा बॉल, लॉंग स्टॉप मधून फरार. बॉल जाईल सरळ सीमा पार, दर्जेदार नशिबाचा. पण एस्टर्नवरती बॉल लागलाय का? लेग बिफोर, माफी असावी. लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये इथे फलंदाज बाद होताना आपण पाहिलं. इथे आपण पाहिलं तर विकेट आला. विकेट आल्यानंतर संघाची धावसंख्या ही 21 वरती स्थिरावलेली पाहायला मिळाली. 21 धावा धावफलकावरती आहेत. 55चा पाठलाग चालू. आता येणारे चेंडूचा विचार केला ना तर या षटकातील 3 बॉल बाकी आहेत, म्हणजे येणारे बॉल आहेत पुढचे 15 आणि इथून बनवायचे 15 बॉल मध्ये तब्बल 55 धावा. च्या वेळेला 12 चेंडू मध्ये 49 धावा बनवलं होतं ना टीम तुडील या संघाने, तर आता इथे 15 चेंडू मध्ये ते 55 धावा सुद्धा बनवू शकतात. आणि हाच खेळाडू होता, त्याचं नाव आहे आनस, जो स्ट्राईकला पाहतोय आपण. मागच्या मॅचचा हिरो आहे तो खऱ्या अर्थाने. बॉल कुठे गेला? पंचांचा इशारा, हा चेंडू नो बॉल आहे. पुढचा बॉल पुन्हा टाकावा लागेल आणि तो बॉल फ्री हिटचा आहे. ज्या वेळेला आपण म्हणतो ना उघडा डोळे बघा नीट, पुढे येतोय फ्री हिट आणि तोच फ्री हिटचा बॉल इथे हाताळला जाईल. गोलंदाजी करत असताना एक महत्वाचा गोलंदाज आपण पाहतोय, नाव आहे अर्सलान. अर्सलान वरती विश्वास दाखवला, पाचारण केले त्याला इथे दुसरं षटक हाताळण्यासाठी. महाड टेनिस क्रिकेटमध्ये अर्सलान हे एक मोठं नाव आहे. चांगल्या दर्जाचं क्रिकेट सातत्याने त्याने युनायटेड महाड या टीमसाठी खेळलाय, पण आता तो पुन्हा एकदा आपण पाहिलं तर त्याच्या गावाच्या संघासाठी आज तो मैदानावरती उतरलाय. होम ग्राउंड आहे त्याचं, मैदानाचा बराचसा अंदाज त्याच्याकडे सुद्धा आहे, पण तो अंदाज तिथे यशस्वी ठरेल का हे पाहणं गरजेचं. मागच्या मॅच मध्ये थोडा महागडा ठरला होता. चला स्पीडअप घ्या, वेळ इथे खर्च करू नका, विनंती आहे. पुढचा बॉल, हा बॉल गेलाय कुठे? बॉल गेलाय कुठे तर जरूर आपण जर पाहिलं तर डाव्या एसटीच्या बराचसा बाहेर. पंचांचा इशारा आला वाईट बॉलचा. अवंतर स्वरूपामध्ये इथे धाव मिळते. अवंतर स्वरूपाने संघाची धावसंख्या पुढे सरकली आहे, पोहोचली तब्बल आपण पाहिलं तर 23 वरती. 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा बॉल, पुन्हा ती चूक. लगातारचे 2 वाईट आपल्याला पाहायला मिळाले. अर्सलानने आता प्रेशर, दबाव हा त्याच्यावरती सुद्धा कायम आपल्याला पाहायला मिळेल. ज्या वेळेला अर्सलानवरती विश्वास दाखवला ना त्या विश्वासाला तो पहिल्या 3 चेंडू मध्ये खरा ठरला, पण आता येणारे जे हे 2 वाईट बॉल आहेत ना या मॅच मध्ये त्याला कुठेतरी दबावाखाली, प्रेशर खाली नेऊन ठेवतील. तो प्रेशर पुढे सरकवायचा असेल ना तर इथून त्याला कुठेतरी चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. या मैदानाला बरीचशी उजेडाची साथ आहे. मोठा फटका इथे लगावलाय. दर्जेदार स्ट्रोक आहे, ताकद आहे या शॉट मध्ये, नजाकत बरीचशी आहे, दमखम आहे, षटकार सुद्धा. इथे 6 धावा जोडल्यानंतर आपण पाहिलं तर आवेश काझी यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. स्वागत आहे आपलं साहेब, आपण व्यासपीठावरती येऊन आसन असावं याची विनंती करतोय. संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर तब्बल 30 या आकड्यावरती आपण पाहतोय. 30 धावा धावफलकावरती लागल्यात या मॅच मध्ये, जिथे आपण पाहिलं 76चा पाठलाग चालू आहे. 30 आल्यात, इथून 46ची गरज आहे. येणारे चेंडूंचा विचार केला तर या षटकातील 2 चेंडू बाकी आहे. चला स्पीडअप घ्या, विनंती आहे. बराचसा वेळ खर्च होतो युनायटेड महाड.
आपण थोडं फास्ट घ्या. पुढचं चेंडू उलवडपाचा बॉल अलॉंग द कार्पेट आपण पाहतो. ऑन साइडला खेळला, मिड विकेटला बॉल चालला, एक धाव मिळते. दुहेरीचा प्रयत्न केला जाणार नाही. एका धावेवरती समाधान मानलंय आणि या एक धावीच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या आपण जर पाहिलं तर पुढे सरकेल, पोहोचेल तब्बल आपण पाहिलं तर 31 या आकड्यावरती. इथून 45 ची गरज आहे. येणारे चेंडू आहेत तब्बल आपण पाहिलं तर 13 चेंडू आहेत आणि गरज आहे 45 ची. लोअर फुलटॉस डान्सिंग डाऊन पायांचा उपयोग यशस्वी ठरला. बॉल जाईल लॉंग ऑनच्या डोक्यावरती, सरळ दूरवरचा मोठा षटकार. संख्या आपण पाहतोय तब्बल लागली आहे 37. चला स्पीडअप घ्या. 12 चेंडू 39 धावेची गरज. 12 चेंडू 39 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. ज्या वेळेला आपण पाहिलं ना, तुडील हाच संघ होता, फलंदाज सुद्धा हाच होता आणि 12 चेंडू तिथे 49 ची गरज होती, तेव्हा तुडील संघ जिंकला होता. इथे 12 चेंडू मध्ये 39 धावा बनवतील का हे आपल्याला पाहायचं. चला स्पीडअप घ्या, वेळ खर्च करू नका. विनंती आहे, यानंतर क्वालिफायची मॅच खेळायची आणि दोन्ही टीमला एकच विनंती आहे, जेव्हा तुम्ही जिंकाल तेव्हा पुढची मॅच तुम्हालाच खेळायची आहे, तर त्याच्यासाठी वेळ कसा वाचवता येईल ना याच्यावरती लक्ष तुमचं असणं गरजेचं आहे. 12 चेंडू 39 धावेची गरज या मॅच मध्ये. 12 चेंडू 39 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील या पाहिजेत. पुढचा बॉल कुलवडपाचा बॉल लॉंग ऑन रिझर्व मध्ये, तिथे फिल्डर तैनात आहे, त्याच्या डोक्यावरून बॉल जाईल सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स पहिला या मॅच मध्ये. 12 चेंडू 39 धावेची गरज असताना चौकार. धावा जोडल्या जातात. या 4 धावेच्या सहाय्यानं संघाची धावा संख्या आपण पाहिली तर तब्बल 41 या आकड्यावरती आहे. 41 धावा धावफलकावरती लागतात. बॅटिंग करत असताना टीम आपण पाहिली तर महत्वाचा संघ मैदानावरती इथे झुंजतोय, लढतोय. तुडील 11 चेंडू गरज आहे 35 ची. 11 चेंडू 35 धावा या मॅच मध्ये बनवायच्या तुडील टीमला. हा दुसरा बॉल मोठा बिग 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 हिट 6 षटकार. आता ही लास्ट वॉर्निंग आहे तुडील टीम. आमच्यापर्यंत सूचना पोहोचली आणि जशीच्या तशी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. याच्या पुढे जर तुमचा एक खेळाडू जर तिथे सीमारेखेच्या जवळ आला ना तर 2 रनची पॅनल्टी देण्यात येईल. म्हणजे पुढचे 2 रन अजून तुमच्या स्कोर कार्ड मध्ये मोजले जातील आणि तेवढ्या धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. आधीच आपला संघ बॅकफुटवरती आला, त्याला फ्रंटफुटवरती आणण्याचं काम अनस करतोय. काय बॅटिंग चालू आहे त्याची. 2 मध्ये 10 बनवलं त्यांनी या मॅच मध्ये. आता 29 ची गरज आहे. 10 चेंडू 31 ची गरज असताना फुल टॉस बॉल इथे परफेक्ट हिट झाला होता. थर्ड अंपायरचा इशारा आला. अनसने बॅट उचलली आहे का हे बघावं लागेल. जर अनसने बॅट उचलली असेल तर एक बॅट्समन जरूर आउट होईल. थर्ड अंपायरचा इशारा आला. ही 1 रन आहे सर, 1 रन कंप्लीट आहे. चला स्पीडअप घ्या. चला सर वेळ खर्च करू नका. 1 रन ही कंप्लीट आहे आणि एकेरी धावेच्या सहाय्यानं संघाची धाव संख्या 48 या आकड्यावरती. 48 धावा धावफलकावरती लागतात. 76 चा पाठलाग चालू आहे. संघाची धाव संख्या 48. 28 ची गरज आहे. चला स्पीडअप घ्या. 28 ची गरज आहे. या षटकात अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 चेंडू 28 धावेची गरज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेळला. इथे एक धाव मिळते. दुहेरीसाठी कॉल केला आहे पण एकच धाव मिळणार आहे. 8 चेंडू 27 धावेची गरज या मॅच मध्ये. 8 चेंडू मध्ये 27 धावा होतील का. ज्या वेळेला आपण सातत्याने ऐकत आलोय ना, हुकला तो चुकला आणि ठोकला तो जिंकला. इथे जो हुकेल तो ही मॅच चुकेल आणि तदनंतर आपण पाहिलं तर मॅच हरेल आणि तदनंतर जो ठोकेल ना तो इथे जिंकेल. 8 चेंडू गरज आहे तब्बल 27 ची या मॅच मध्ये. पुढचा बॉल बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर जरूर आहे. व्हाईट बॉलचा इशारा आला.
अवंतर स्वरूपामध्ये इथे बॉलला पाहिलंय आणि एकेरी धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली, पोहोचली आहे 50 या आकड्यावरती. इथून 26 ची गरज आहे. येणारे चेंडू आहेत 8 चेंडू 26 धावेची गरज या मॅच मध्ये. कोण जिंकेल आणि कोण हारेल हे खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायचंय. जो जिंकेल तो या स्पर्धेमध्ये टिकून राहील, जो हारेल तो ही स्पर्धा नव्याने 365 दिवस वाट बघेल. ऑन साइडला खेळला, लॉंग ऑनला तिथे प्रोटेक्शन आहे. एक धाव मिळते, दुहेरीसाठी कॉल केला आणि 2 धावा सुद्धा इथे सुखरूपरित्या पूर्ण. एक रन शॉट. वा, दुष्काळात 13वा महिना असं समीकरण मैदानावरती आपण पाहतोय. एक शॉर्ट रन आहे. चला स्पीडअप घ्या. विनंती असेल वेळ खर्च करू नका. एक रन शॉर्ट आहे आणि इथे 21 धावफलकावरती मोजली जाईल म्हणजे 51 धावा. इथून 25 ची गरज आहे. 25 धावा बनवायच्या. येणारे चेंडू आहे 7 चेंडू 25 धावेची गरज. 7 चेंडू 25 धावेची गरज या मॅच मध्ये. चला स्पीडअप घ्या. पुढचा बॉल लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला. इथे आपण पाहिलं तर डिफेन्सला कव्हरला फिल्डर तैनात आहे. एक आणि एकच धाव इथे मिळते. 6 चेंडू 24 ची गरज. 6 चेंडू 24 धावेची गरज या मॅच मध्ये. 6 चेंडू 24 धावेची गरज आहे. रंगतदार आणि एक रोमहर्षक मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते आणि या खऱ्या अर्थाने 6 चेंडू मध्ये 24 धावा बनविल्या जातील का? एक या मैदानावरती इतिहास आनस आपल्या नावावरती करेल का? आणि खऱ्या अर्थाने इतिहास हा नावावरती जाईल कुठल्या टीमच्या? तर एक महत्वाचा संघ जो आपल्याला पाहायला मिळेल, तुडील संघ, ज्याने या स्पर्धेमध्ये पहिल्या मॅच मध्ये 75 धावांचा पाठलाग केलाय. आता 76 चा पाठलाग चालू आहे आणि ते 6 चेंडू आणि 24 धावेवरती येऊन ठेपलेत. 6 चेंडू 24 धावेची गरज या मॅच मध्ये. कोण जिंकेल आणि कोण हारेल हेच पाहायचं आपल्याला आणि हे पाहण्यासाठी आज आपण इथे जमलोय. शेवटचा आणि अंतिम षटक. स्ट्राईकला अनस आहे, बॉलर सुद्धा अनस आहे. 2 अनस मध्ये ही लढत पाहायला मिळेल मैदानावरती. 6 चेंडू गरज आहे 24 ची. चला स्पीडअप घ्या, वेळ खर्च करू नका. अनस 6 चेंडू आणि 24 ची गरज आहे. पुढचा बॉल. पहिला बॉल गेलाय कुठे? एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव स्वरूपाचा पहिला चेंडू मॅच मध्ये पहिल्या बॉल मध्ये कमबॅक ठरलाय. ते म्हणजे टीम युनायटेड महाड संघासाठी. येणारे बॉल असतील आपण पाहिले तर 5 गरज आहे इथून 20-24 ची. मॅच जिंकली तर हिदायत अंतुले यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. बॅट्समन अनस साठी इथे मोठा फटका आपण पाहतो. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर हा पहिला चौकार आला 24 चा पाठलाग करत असताना. 4 चेंडू 20 ची गरज आहे. आपण पाहिलं तर 4 चेंडू गरज आहे 20 ची. 4 चेंडू 20 धावा. 2 षटकार 2 चौकार. सामना तुडील टीम कडे. आणि आपण जर पाहिलं तर 1 चेंडू निर्धाव. सामना आपण पाहिलं तर युनायटेड महाड संघाकडे झुकेल. कोण जिंकेल कोण हारेल? महत्वाचा बॉल. मोठा फटका आलाय. काऊ कॉर्नरला बॉल चालला, फिल्डर तिथे तैनात आहे. वा, आनंदचं कौतुक करावं लागेल. काय यॉर्कर पद्धतीचा बॉल त्याने हाताळलाय. 3 चेंडू 18 धावेची गरज. 3 चेंडू मध्ये 3 षटकार इथे कंपल्सरी मारावे लागतील. वलवते टीमचा कॅप्टन आपण लगेच टॉस साठी पदार्पण करा. वलवते टीमचा कॅप्टन आपण टॉस बॉक्स कडे वाटचाल करा. वलवते चला, कोणत्याही सगळ्याला बॅडलाईटचा सामना करावा लागणार नाही याची नोंद घ्या. फटका इथे फसलाय. स्वतः गोलंदाज बॉल खाली आपला फॉलो थ्रो मध्ये टिपलाय, त्याने झेल संपला. अनसचा खेळ. एक अनस एका दुसऱ्या अनस वरती इथे हामी ठरलाय. काय बॉलिंग केली आहे, कौतुकास्पद गोलंदाजी. आणि इथे आपण पाहिलं तर चांगल्या दर्जाची गोलंदाजी अनस कडून पाहायला मिळते. समीर अंतुले यांच्या वतीनं अनस याच्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज इथे जमा झालंय. चला विनंती असेल स्पीडअप घ्या. आता 2 चेंडू आणि 18 धावेची गरज आहे.
एक मोठा चमत्कारच आता तुडील संघाला इथे विजयी करून देऊ शकतं. अन्यथा ही मॅच पूर्णतः झुकली आहे, ती म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूनं. इथे पुन्हा इनसाइड एज, पुन्हा बॉल हवेमध्ये, बॉल आपण पाहतोय शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला जाईल, तिथे एक आणि एकच धाव मिळेल. एक चेंडू आता 17ची गरज, इथे विजयाची माळ आपण पाहिलं तर युनायटेड महाड संघाच्या बाजूनं झुकली आहे, यातील मात्र शंका नाहीये. चला वलवदे टीमचा कॅप्टन, एक चेंडू 17 धावा, मोठा फटका, पण इथे मॅच जिंकली आपण पाहिलं तर युनायटेड महाड संघाने. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे कौतुक. चला अर्सलन टॉस साठी लगेच धावत या. समवेत धन्यवाद हर्षल.